आत्म्याने 40 दिवस रानात नेले. 40 दिवस रानात नेले. तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही. त्या दिवसामध्ये प्रवेश ख्रिस्ताने काही खाल्लं नाही. ते संपल्यावर त्याला भूक लागली. तेव्हा सैतान त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यास भाकर हो असे सांग. येशूने त्याला उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या प्रत्येक वचनाने जगेल असे लिहिले आहे. आमेन म्हणा. देवाचं वचन हे जीवनाचे मंत्र आहे. प्रवेश ख्रिस्ताची या ठिकाणी परीक्षा झाली आणि परीक्षा होत असताना वचनाच्या द्वारे द वर्ड ऑफ गॉड, देवाचं वचन हे सामर्थ्यशाली वचन आहे आणि या वचनाचा उपयोग प्रवेश ख्रिस्ताने केलेला आहे. आमेन म्हणाल का? शब्दात दिवसामध्ये आपल्या परिपाठाप्रमाणे तो चर्च मध्ये येत होता. किती लोक प्रत्येक रविवारी चर्च मध्ये जातात? आपले हात उंच करा. हालेलुया. नक्की किती लोकांचा हात उंच आहे? तो प्रत्येक रविवारी चर्च मध्ये जाते आणि तो देवाचं वचन ज्यावेळेस तो शब्दात दिवशी तो परीक्षेमधून पास झाला, त्याने शैतानावर विजय मिळवला. 40 दिवस आणि 40 रात्र त्याने काही खाल्लं नाही आणि तो देवाच्या आत्म्याने सामर्थ्याने तो भरला, पवित्र अभिषेकाने तो भरला आणि देवाच्या सामर्थ्याने भरल्याच्या नंतर त्याने आपल्या मिनिस्ट्रीला आरंभ केला. आणि त्या मिनिस्ट्रीचा टॉपिक नाही का आज मला तुम्हाला सांगायचं नाही का? ज्यावेळेस एखादा राष्ट्रपती त्याची नेमणूक केली जाते त्यावेळेस तो राष्ट्रपती काय करणार आहे नाही का? त्या ठिकाणी सांगितलं जातं नाही का? शपथविधी होतो. एखाद्या खासदाराचा, मंत्र्यांचा शपथविधी होतो. आणि या ठिकाणी प्रभू ख्रिस्ताने त्याची जी मिनिस्ट्री लॉन्च केलेली आहे, मिनिस्ट्रीची सुरुवात, मिनिस्ट्रीचं उद्घाटन होत आहे आणि मिनिस्ट्रीचं उद्घाटन होत असताना कशासाठी तो या जगात आला आज आम्हाला पाहायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो या जगात का आला? पुन्हा एकदा देवाचं वचन आपण वाचूया नाही का? 4 अध्याय आणि 16 वचन. नीट लक्ष द्या. मग ज्या नासरेतात तो लहानाचा मोठा झाला. तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्दात दिवशी सभास्थानामध्ये जाऊन वाचन करण्यास उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्टाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण तिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला यासाठी अभिषेक केलेला आहे की जे दीन आहे, जे दुःखी आहे, जे देवापासून दूर आहे, जे देवाच्या वचनापासून दूर आहे, जे तारणापासून दूर आहे, जे पापामध्ये, जे बंधनामध्ये फसलेले आहेत, त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. आज हरेगावसाठी गुड न्यूज आहे, आज रामपूरसाठी गुड न्यूज आहे, आज महाराष्ट्रासाठी गुड न्यूज आहे. हालेलुया. हालेलुया. देव अद्भुत गोष्टी आमच्यामध्ये करणार आहे, आमचा विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. तो का या जगात आला? दिनास वार्ता सांगण्यास. गुड न्यूज फॉर यू. बायबल सांगतो स्तोत्र 1:5 मध्ये की पहा मी जन्माचाच काय आहे बोला ना. हरेगाव अहमदनगर जिल्ह्यामध्ये हरेगावची खूप मोठी यात्रा आहे. पुष्कळ लोक, लाखो लोक या ठिकाणी येतात. अनेक बिशप, पास्टर्स, फादर्स, अनेक लोक या जगामध्ये आहेत. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस एक बाळ जन्माला येतं स्टॅम्प लागला जातो की हे बाळ पापी आहे, ही व्यक्ती पापी आहे. ज्यावेळेस माझा जन्म झाला स्टॅम्प लागला गेला की मी पातकी आहे. किती लोक पातकी आहे? हॅलो. लेखा मी पातकी आहे आणि म्हणजे पाप आलं कुठून? रोम 3:23 मध्ये म्हटलं की सर्वांनी पाप केलं आणि ते देवाच्या गौरवाला
पुढे पडते. बायबल सांगतं पापाचं वेतन. मी पाप केलं, मी मरणार आहे. मी पाप केलं, मी नरकामध्ये जाणार आहे. मी पाप केलं, व्यवस्था मला नरकामध्ये नेणार आहे. परंतु आज माझ्यासाठी गुड न्यूज आहे. माझ्यासाठी गुड न्यूज आहे. प्रेज द लॉर्ड. व्हॉट इज द गुड न्यूज? गुड न्यूज फॉर हरेगाव. गुड न्यूज इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट. हालेलुया. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आज गुड न्यूज आहे. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा होणार आहे. क्षमा झालेली आहे. हालेलुया. काय किती लोकांना कन्फर्मेशन आहे की माझ्या पापाची क्षमा झाली आहे? नाही का? त्याने त्याच्या बरिष्ठीचा आरंभ केला. पाप आलं कुठून? नाही का? एक फळ तोडलं आणि ते फळ खाल्लं. बायबल सांगतं जर तू ते खाशील, देवाने आज्ञा दिली तर तू खास मरशील. खास नीट लक्ष द्या. खास मरण, आत्मिक मरण. 4 प्रकारचं मरण आहे. एक आत्मिक मरण आहे. आत्मिक मरणाबरोबर नैतिक मरण आहे. कुठलं मरण आहे? नाही का? आज कन्फर्मेशन होणार आहे की खरंच माझं रिझर्वेशन पक्का आहे का? मी स्वर्गात जाणार आहे का? हालेलुया. नाही का? नाही तर ब्रिटानिया 50-50. आला ताप तू माझा बाप आणि गेला ताप का मी तुझा. चर्चमध्ये दूध आणि चर्च संपले का भूत. आज कन्फर्मेशन. आजचा संदेश हा सिरियस असा संदेश आहे. 4 प्रकारचा मृत्यू आहे. नीट लक्ष द्या. पहिलं आत्मिक मरण आहे, नैतिक मरण, शारीरिक मरण आणि अनंत मरण. आत्मिक मरण, बोला आत्मिक मरण, नैतिक मरण, शारीरिक मरण, अनंत मरण. आत्मिक मरण झाल्याच्या नंतर नैतिक मरण होतं बरं का? नीट लक्ष द्या. ज्यावेळेस आदामाचं आत्मिक मरण झालं, आदामाने हवेने ते फळ तोडलं, ते खाल्लं आणि हवेने ते तोडलं. तिने आपल्या पतीलाही ते दिलं. दिल्याच्या नंतर त्यांचं आत्मिक मरण झालं आणि आत्मिक मरण झाल्याच्या नंतर नैतिक मरण देखील झालं. त्यांचं वागणं बदललं. आता ते झाले, आता ते लपले, आता ते खोटं बोलत आहे. परमेश्वर एदेनेमध्ये आला आणि तो फिरत आहे. तो आदामाला हात मारत आहे. आदामा तू कुठेस? आता म्हणतो की मी लपलोय. तू का लपलास? मी जे फळ तुला खाऊ नको सांगितलं होतं ते तू खाल्लंस का? हो मी ते खाल्लं. परंतु तू जी स्त्री मला दिली तिने मला सांगितलं म्हणून ते मी काय केलं? नाही का? तो सर्व ते एकमेकांकडे बोट दाखवू लागले. नाही का? त्या ठिकाणी नैतिक मरण देखील झालं. त्यांना 2 पुत्र झाले, काईन आणि हबेल. काईनाने हबेलाचा काय केला? वध, त्याचा खून केला. नाही का? आत्मिक मरणाबरोबर नैतिक मरण. नाही का? खोटं बोलणं नैतिक मरण, वाईट विचार करणं नैतिक मरण, जास्त काळ आम्ही मोबाईल मध्ये नैतिक मरण, आम्ही पवित्रताईमध्ये नाहीये. नीट लक्ष द्या. नैतिक मरण, आम्ही चर्च मध्ये नाही. नैतिक मरण. आत्मिक मरणाबरोबर नैतिक मरण. आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगत नाही. नैतिक आत्मिक मरण झालेला आहे. आम्ही देवाशी कनेक्ट नाहीये. आमचं देवाबरोबर रिलेशन मेंटेन नाहीये. काय आम्हाला हे कन्फर्मेशन मिळत आहे का मी स्वर्गात जाईन? काय माझ्या जीवनामध्ये साईन आहे? जर मी जर प्रार्थना करत नाही, साईन आहे. नीट लक्ष द्या की मी स्पिरिच्युअल ऑरफेअर मध्ये आहे. मी जर बायबल वाचत नाही, स्पिरिच्युअल ऑरफेअर मध्ये आहे. नीट लक्ष द्या. शैतान खात आणि हाजी शैतानाला तुम्ही साधं घेताय का? तो आमचा आत्मिक नुकसान करण्यासाठी आलाय. तो मला देवापासून दूर करण्यासाठी आलाय. तो मला पवित्रताईपासून दूर करण्यासाठी आलाय. तो मला अभिषेकापासून दूर करण्यासाठी आलाय. तो आम्हाला आमचा नाश करण्यासाठी आलाय आणि तो नाश करतो. तो आम्हाला भुरळ टाकतो आणि त्या भुरळीमध्ये आम्ही फसतो. त्या सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीमध्ये तो तुम्हाला आणि मला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळे व्हिडिओच्या द्वारे, मोबाईलच्या द्वारे तो मला ट्रॅक करतो. या सर्व प्रकारच्या गोष्टी या जगामध्ये सुरू असताना तो मंडळीवर, ख्रिस्ती लोकांवर, विश्वासणाऱ्यांवर हल्ले करत आहे. आणि म्हणून तो हल्ले करत असताना आज आम्हाला सतर्क होण्याची गरज आहे. म्हणून बायबल सांगतं सावध राहा आणि जागे राहा, कारण तुमचा शत्रू शैतान हा
कुणाला मिळालं आणि कुणाला नाही का. तुम्ही आणि स्पिरिच्युअल वॉरफेअर मध्ये आहोत. तुम्ही आणि कसं ओळखणार आहे नाही का. काही नाही, आम्हाला झोप येते. जर तुम्ही बायबल घेता त्याच वेळेस झोप येते. किती लोकांना झोप येते? आता हा बोर्ड नाही करणार. स्पिरिच्युअल वॉरफेअर मध्ये आहात. प्रार्थना होतच नाहीये. किती वेळा मी प्रार्थना करतो, किती लोक 1 तास प्रार्थना करतात. फक्त मी आहात स्पिरिच्युअल वॉरफेअर मध्ये आहात. तुम्ही पवित्र ताईमध्ये चालू शकत नाही, स्पिरिच्युअल वॉरफेअर मध्ये आहात. रिपोर्ट नील आहे, पैसा हॉस्पिटल मध्ये चाललाय म्हणजे काय? हॅलो, स्पिरिच्युअल वॉरफेअर मध्ये आहात. अचानक काहीतरी घटना घडते, नीट लक्ष द्या. स्पिरिच्युअल वॉरफेअर आहे. तुम्ही आत्मिक युद्धामधून चालाल आणि तुम्हाला तयार होण्याची गरज आहे. तुम्हाला ते आत्मिक युद्ध जिंकण्यासाठी तयारीची गरज आहे. फायनली बी स्ट्रॉंग इन द लॉर्ड. हालेलुया. किती लोक तयार होतील? किती लोक तयार होतील? किती लोक डेडिकेशन करतील? आजचं वचन आम्हाला तयार करण्यासाठी आहे. आजचं वचन आम्हाला पवित्रताईकडे नेणार आहे. आजचं वचन शैतानावर विजय मिळवणार आहे. आजचं वचन तुम्हाला सामर्थ्याने भरणार आहे. आजचं वचन देव तुमच्याशी बोलणार आहे. आणि म्हणून देवाचं वचन हे तुमच्यासाठी जीवनाची भाकर ठरणार आहे. देवाचं वचन शैतानाला येशूने वचनाच्या द्वारे हरवलं. ज्यावेळेस त्याची परीक्षा झाली, त्याच्याकडे वचन होतं. काय होतं? आमच्याकडे वचन पाहिजे. वचन पाहिजे. मनुष्य भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून येणाऱ्या वचनाने नाही का इटर्नल लास्टिंग लाईफ. हे माझं डोकं आहे की हे माझा हात आहे की हे माझे पाय आहे मग बिकोरे पासून प्रकाश पैलवान. हे माझ्या बॉडीचं नाव नाही, हे माझ्या आत्म्याचं नाव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोल्हापूरमध्ये गेलो आणि ज्यावेळेस मी त्या ठिकाणी बसतो आणि पास्टर बोलले की आता पास्टर प्रकाश पैलवान. प्रकाश पैलवान म्हटल्यावर एक बाई म्हणते अजून आलाच नाही. त्यावेळेस दुबळा स्प्रॉ पास्टर पीटर सांग आता ती एकदा म्हणून नाही ना, दुसऱ्यांदा बोलली कुठे गेलो पैलवान. मी म्हटलं मीच आहे ना. मी म्हटलं मी प्रभूमध्ये पैलवान आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण टाळी कोणी वाजवायची? आम्ही स्पिरिच्युअल वॉरफेअर मध्ये आहोत. मंडळी ही ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतली आहे. तुम्ही धन्य आहात की तुम्ही मंडळीमध्ये आहात. तुम्ही निवडलेले लोक आहात. देवाने तुम्हाला आईच्या गर्भाशयात घडवलं. बायबल सांगतं इर्मिया 1:5. इर्मिया 1:5 वाचा कुणीतरी. इर्मियाचं पुस्तक 1:5 नीट लक्ष द्या. हा इर्मियाचं पुस्तक त्याचा पहिला तरी 5वा वचन काय सांगतं बघा. मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले. हालेलुया. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे. आमेन म्हणाल. मी तुला गर्भाशयात घडवलं. आमेन म्हणाल. वचन काय सांगतं? मी तुला यापूर्वी बिफोर तुम्हाला ठाऊक होतास. आईला माहित नव्हतं, वडिलांना माहित नव्हतं. नीट लक्ष द्या. तुम्ही चर्च मध्ये आचारसभेमध्ये आला की असेच तुम्ही आले नाही. तुम्हाला त्याने असंच घडवलं नाही. त्याच्याकडे तुमच्यासाठी योजना आहे. त्याच्याकडे तुमच्यासाठी संकल्प आहे. आणि बायबल सांगतं ते संकल्प हिताचे, ते अनिष्टाचे नाहीये. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देतात. तुम्ही आशीर्वादित होणार आहात. तुम्ही सामर्थ्याने भरणार आहात. तुम्ही पवित्र आत्म्याने भरणार आहात. तुम्ही शैतानाला हरवणार आहात. तुम्ही पापावर विजय मिळवणार आहात. तुम्ही पवित्रताईमध्ये चालणार आहात. तुम्ही देवाच्या अभिषेकामध्ये चालणार आहात. सो होली स्पिरिट इज आवर टीचर. पवित्र आत्मा तुम्हाला गाईड करणार आहे. फायनली बी स्ट्रॉंग. देव तुम्हाला स्ट्रॉंग बनवणार आहे. की शैतान हरणार आहे. देव तुम्हाला विजय देणार आहे. आणि तो विजय आज तुम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. किती लोक विजय मिळवणार? तुम्ही सगळे स्वर्गात दिसणार आहात. हालेलुया. आम्ही स्वर्गात भेटणार आहोत येशूच्या नावामध्ये.
येशूने मिनिस्ट्री लॉन्च केली आणि तो म्हणत आहे, पहा 17 वचन, 4 अध्याय 17 वचन काय सांगतो, परमेश्वराचा आत्मा 18 वचन. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, माझ्यावर आला, कारण दिना सुवार्ता सांगण्यास पहा त्याने मला अभिषेक केला, त्याने मला अभिषेक केला, त्याने मला पाठवले आहे, त्याने मला पाठवलं आहे ते अशासाठी की ठरून नेलेल्यांची सुटका, ज्यांना धरलंय, जे पकडलंय, एक लक्ष, जे शैतानाच्या बंधनात आहे त्याला सोडवण्यासाठी येशू आलेला आहे. जे बंधनात आहे त्याला सुटका मिळणार आहे, डिलिव्हरन्स भेटणार आहे, बंधनं तुटली जाणार आहे. हालेलुया. देखा तो अत्यंत सामर्थ्यशाली असा देव आहे. जीसस क्राइस्ट इज द किंग ऑफ किंग अँड लॉर्ड ऑफ लॉर्ड. देखा तुम्ही आज अशा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपले लक्ष द्या, ज्याने 2 मासे आणि 5 भाकरी आणि 5,000 भोजन केलं. तुम्ही आज अशा येशूच्या समक्षतेमध्ये आलेले आहात की ज्याने मेलेला लाजाराला, तो म्हटला 4 दिवस मेलेला लाजार, आणि येशू म्हटला हे लाजारा बाहेर ये. तो लाजार बाहेर आला. आज तुम्ही अशा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आहात की ज्याने याईराच्या कन्येला जिवंत केलं. हालेलुया. तुम्ही आज अशा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आहात की ज्याने मेलेल्यांना उठवलं, ज्याने अंधारांना दृष्टी दिली, ज्याने तांबडा समुद्र दोन केला. काय तो तुम्हाला सुटका देणार आहे? जे बंधनात आहे त्याला सुटका देणार आहे. जे आजारी ते बरे होणार आहे, जे अशांतीमध्ये त्याला शांती मिळणार आहे. आज प्रत्येक दुःख आनंदात बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. येशूच्या सामर्थ्य नावात तुम्ही बरे होणार आहात. येशूच्या सामर्थ्य नावात तुम्ही अलगताईमध्ये चालणार आहात, तुम्ही पवित्रताईमध्ये येणार आहात. परमेश्वर तुम्हाला गाईड करणार आहे आणि तुम्ही विजयशाली जीवन जगणार आहात. नाही का? शैतान आणि त्याची व्यवस्था आज त्याचं प्रकटीकरण आज आम्हाला होणार आहे. नाही का? प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन काय सांगतो? जी धरून नेलेल्यांची सुटका, धरून नेलेल्यांची सुटका व अंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ. अंधळ्यांना, देखाचे आत्मिक रीतीने अंधळे आहे, ज्यांची दृष्टी गेली, ज्याला देवाचं वचन कळत नाही. आज अनेक लोक या जगामध्ये, परंतु ते सगळेच लोक ख्रिस्ताकडे आलेले नाही. तो बायबल सांगतो मी त्यांना आत्मिक दृष्टी देईन. तुम्ही धन्य आहात की तुम्हाला आत्मिक दृष्टी मिळाली, म्हणून तुम्ही आज या ठिकाणी मीटिंग मध्ये आहात. तुम्ही धन्य आहात की देवाची महान योजना तुमच्यासाठी की तुम्ही या ठिकाणी यावं, तुम्ही देवाचं वचन ऐकावं. प्रेज द लॉर्ड. मी यासाठी आलोय की आमचे डोळे उघडे असावे. मी यासाठी आलोय की आमची आत्मिक दृष्टी आता उघडणार. प्रेज द लॉर्ड. आम्ही देवाला पाहणार आहोत, आम्ही त्याच्या सामर्थ्याला पाहणार आहोत. आम्ही नाही का त्या आत्मिक दृष्टीने सार्वकालिक जीवन पाहणार, त्या आत्मिक दृष्टीने आम्ही स्वर्ग पाहणार आहोत, त्या आत्मिक दृष्टीने आम्ही आत्मिक गोष्टी पाहणार आहोत. हालेलुया. हालेलुया. पुढचं काय वचन सांगतं? पुढची ओळ. अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका, धरून नेलेल्यांची सुटका व अंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ, अंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी, याची घोषणा करावी. ठेचले जात आहे आणि जे ठेचले जात आहे त्यांना सोडून पाठवावे. ओ हालेलुया. जे ठेचले जात आहे, आज अनेक जण ठेचले जात आहे, अनेक जण आजारामध्ये ठेचले जात आहे, अनेक लोक कर्जामध्ये तुम्ही ठेचले जात आहे, तुम्ही दुःखी आहे ठेचले जाते, कोणीतरी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली तुम्ही ठेचले जात आहे, तुम्ही पीडित आहात तुम्ही ठेचले जात आहे. काही नसताना अचानक अशा काही गोष्टी घडत आहेत तुम्ही ठेचले जात आहे, परंतु आज तो आलाय. प्रेज द लॉर्ड. आज तू या ठिकाणी, ज्या ठिकाणी देवाचा आत्मा त्या ठिकाणी मोकळीक आहे, तो तुम्हाला बंधनातून बाहेर काढणार आहे. जे तुम्ही ठसले जाते नाही का, श्रापामध्ये, गरिबीमध्ये, खर्चामध्ये, नाही का, अशा अनेक अचानक अशा काही घटना घडतात, तुम्ही ठेचले जाते, परंतु आज माझा ख्रिस्त, माझा येशू या ठिकाणी, आणि तो यासाठी आलाय, त्यांनी तो यासाठी या जगात आलाय. नाही का, जसं मी सांगितलं, जसं तो राष्ट्रपती सांगतो की या 5 वर्षामध्ये मी हे करणार आहे, परंतु म्हणतो की मी येऊपर्यंत या गोष्टी करणार आहे. जे ठेचले जाते मी त्यांना बाहेर काढणार आहे, जे अंधळे त्यांना मी दृष्टी देणार आहे, जे बांधलेले त्यांना मी सोडवणार आहे, जे गुलामीमुळे, जे शैतानाच्या बंधनात आहे मी त्याला सुटकारा देण्यासाठी आलोय. प्रेज द लॉर्ड. विशेष दरिद्री मी त्याला धनवान
करण्यासाठी आलोय. मी ज्या शांतीमध्ये मी त्याला शांती देण्यासाठी आलोय. Praise the Lord. आज तो ख्रिस्त या लोकांच्यामध्ये आहे. अनेक लोक हॉस्पिटलमध्ये आहेत. ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा त्यावेळेस तुम्हाला कळेल की ते ठेचले जाते. अनेक ऍक्सिडेंट मध्ये लोक पीडित झालेले आहेत. त्यांची हाडं मोडलेली आहेत, ठेचले जात आहे. अनेक ऍक्सिडेंट स्ट्रीट याच्या कारण ऍक्सिडेंट होत आहेत. निर्लक्ष द्या. अचानक काहीतरी घटना घडत आहे, मनुष्य ठेचला जात आहे. परंतु या सर्व प्रकारच्या ज्यावेळेस आम्ही देवाकडे वळणार आहे, ज्यावेळेस आम्ही प्रभूकडे वळणार आहे, ज्यावेळेस आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे, ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालणार आहे, ज्यावेळेस आम्ही या सर्व प्रकारच्या स्पिरिच्युअल वॉरफेअर मधून विजय मिळवण्यासाठी पवित्र आत्म्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळवणार आहोत. बायबल सांगतं पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल. किती लोकांना सामर्थ्य पाहिजे? बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, परंतु आत्म्याने कार्य. तुम्ही विजय मिळवणार आहात. तुम्ही सार्वकालिक जीवनासाठी तयार होणार आहात. तुम्ही पवित्र तालीमध्ये चालणार आहात. तुम्ही अलग तालीमध्ये चालणार आहात. त्याने तुम्हाला वेगळं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही आणि मी वेगळे असे लोक आहोत. त्याने तुम्हाला त्याच्या रक्ताने विकत घेतलेला आहे. पण बायबल सांगतो तुमचं आणि माझं युद्ध हे रक्त मांसाबरोबर तर आकाशातील. किती लोकांना वाटतं मी स्पिरिच्युअल वॉरफेअर, मी आत्मिक युद्धामध्ये आहे? किती लोकांना जाणवतंय देवाचं वचन ऐकून? साई नाही. तुम्ही जर प्रार्थना करत नाही, तुम्हाला प्रार्थना करावीशी वाटत नाही, आपले हात उंच करा. तुम्ही देवाचं वचन वाचत नाही, तुम्ही स्पिरिच्युअल वॉरफेअर मध्ये आहात. तुम्ही 50-50 आहात. ब्रिटानिया, हॅलो, हरेगाव तसं नाही. हॅलो, हालेलुया. बोला हालेलुया. तुम्हाला देवाच्या वचनामध्ये वाटण्याची गरज. किती लोक दशमांश देतात मला माहित नाही. किती लोक देतात? आपला हात उंच करा. मटण किती लोक खातात? काय किलो आहे? आजी 200 पेक्षा जास्त. आज ऑफरिंग घेतली, किती पैसे टाकले? हॅलो, आशीर्वाद मिळतील असं वाटतंय का? श्राप तुटतील असं वाटतंय का? तुम्हाला माहिती आहे फॉरेन मध्ये केरळमधून आणि पंजाब मधून इंडियामधून सगळ्यात जास्त लोक आहेत आणि ते सगळ्यात जास्त ऑफरिंग नाही का आपला दशमांश देतात. नीट लक्ष द्या. तुम्ही स्पिरिच्युअल वॉरफेअर मध्ये आहात. शैतानाची इच्छा नाही की तुम्ही आशीर्वादित व्हा. बायबल सांगतं माझी प्रचिती घेऊन पहा. मला किती 10 मध्ये भेटलं की सगळा दशम माझ्या मंदिरात काय असावं? पहा देवाचं वचन वाचा. जी मला किती 10? सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावे, माझ्या मंदिरात अन्न असावे, म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. भांडारात आणा म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही. एवढ्या आशीर्वादांचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. माझ्या मंदिरामध्ये अन्न असावं. किती लोकांना जेवायचंय? किती लोकांना असं वाटतंय की आजच्या मीटिंग मध्ये जेवण पाहिजे होतं? बिर्याणी. मला असं वाटतं चर्च मध्ये जागा पुरली. कुठलं अन्न पाहिजे? देवाचं वचन. व्हेरी गुड. टाळी वाजवून देवाचं गौरव करा. माझ्या मंदिरामध्ये देवाचं वचन जे आहे
नाही का, देवाचं वचन दिस इज द ब्रेड ऑफ लाईफ. नाही का, कुठल्या वचनाविषयी, कुठल्या अन्नाविषयी सांगते देवाचं वचन? नाही का, माझ्या मंदिरामध्ये अन्न असावं. जर माझ्या मंदिरामध्ये अन्न आलं, जर वेगवेगळे प्रीचर हरेगाव मध्ये आले, वेगवेगळे सेवक जर हरेगाव मध्ये आले, नाही का, आम्ही तृप्त होणार आहोत. हालेलुया. आम्ही आत्म्याने भरणार आहे, आम्ही सामर्थ्याने भरणार आहे, आम्ही अभिषेकाने भरणार आहे. प्रेज द लॉर्ड. देव आमच्याशी बोलणार आहे. नीट लक्ष द्या, देव वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलतो. देव आत्म्याच्या द्वारे आमच्याशी बोलतो. देव संदेशाच्या द्वारे आमच्याशी बोलतो. देव सेवकाच्या द्वारे आमच्याशी बोलतो. आणि देवाचं वचन सांगतं की माझ्या मंदिरात कुठलं अन्न असावं? माझ्या मंदिरात वचन. एका अन्नाचा नव्हे, पाण्याचा नव्हे, परंतु कशाचा दुष्काळ पडेल? देवाच्या वचनाचा दुष्काळ पडेल. आज देवाचं वचन फुकट घेऊ नका. किती लोकांना आशीर्वाद पाहिजे? नाही का, आपला दशमांश देवाच्या राज्यात पेरा. मला माहित नाही तुम्ही कुठल्या चर्च मध्ये जाताय. जर तुम्ही दशमांश देणार आहे, जर तुम्ही देवाच्या राज्यात पेरणार आहे, तुम्ही कापणी करणार आहे, तुम्ही आशीर्वादित होणार आहे, तुमच्यावरचे श्राप तुटणार आहे. आणि जर तुम्हाला दशमांश देवाचा वाटत नाही, नीट लक्ष द्या, शैतानाने तुमचे आशीर्वाद थांबवले. शैतानाने तुमचे आशीर्वाद थांबवले. आणि म्हणून देव आज आमच्याशी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणाल का? हालेलुया. नाही का, देवाचं वचन आमच्याशी बोलतं. आणि म्हणून योहानाचं पुस्तक त्याचा 3रा अध्याय, 3ऱ्या अध्यायाकडे आपण बोलूया. आणि पहा, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आणि निकेदम यांच्या बरोबर संभाषण चालू आहे. आणि या संभाषणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे आपण ऐकूया. हा 3रा अध्याय 1 पासून. पुरुषांपैकी निकोदेम नावाचा एक मनुष्य होता. एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो यहुद्याचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात. हे आम्हाला ठाऊक आहे. कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्यापासून कोणालाही करता येत नाही. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्यापासून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. निकोदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. आमेन म्हणाल का? आमेन. नवीन जन्माविषयी प्रभू येशू ख्रिस्त बोलत. आणि निकेदम आणि प्रभू येशू ख्रिस्त, नाही का, निकेदमाला बऱ्याचशा गोष्टी कळत नाही. निकेदम हा पुरुषांपैकी एक आहे. पुरुषांचा तो गुरु आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला ज्या आत्मिक गोष्टी बोलत आहे, नवीन जन्माविषयी बोलत आहे, नवीन जन्माचं जे प्रकटीकरण आहे, याचं जे रिव्हॅलेशन आहे, या प्रकटीकरणाचा जो अर्थ आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचे नाही का, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बोलण्यात आणि त्याच्या बोलण्यामध्ये खूप मोठं साम्य आहे. हालेलुया. काय प्रियानो, आज आमचा नवीन जन्म झालेला आहे काय? प्रेज द लॉर्ड. जुने ते होऊन गेले आणि पहाते काय झाले? काय झाले? मुलांना जुना स्वभाव आमचा संपलेला आहे. जुने विचार आमचे संपलेले. नवीन जन्म ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये येतो, ज्यावेळेस आमचं तारण होतं, जसं मी सांगितलं की मी तुला गर्भशयात घडवलं त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. आणि इर्मिया 29:11 मध्ये म्हटलं की परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात संकल्प आहे आणि ते तुमच्या अनिष्टाचे नाही, ते तुमच्या भावी सुस्थितीची काय करणार आहे? तुमच्यासाठी आशा, तुमच्यासाठी ब्लेसिंग्स आहे, तुमच्यासाठी अनंत काळाचं जीवन आहे,
तुमच्यासाठी सुस्थिती आहे, तुमच्यासाठी विजय आहे, तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. तुमचं दुःख आनंदात बदलण्यासाठी तो या जगात आलाय. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला तारण देण्यासाठी आलेला आहे. तो तुम्हाला नवीन जन्म देण्यासाठी आलाय. आता जुने ते होऊन गेले आणि पहा आता ते काय झाले, नवीन झाले आहे. आमेन म्हणा. तुम्ही आम्ही नवीन झालो आहोत. मला माहित नाही किती लोकांचा नवीन जन्म झालेला आहे. तुम्ही बदललेले आहात, तुमचे विचार बदललेले आहेत. तुम्हाला पवित्र आत्मा गाईड करत आहे. तुमचे विचार पवित्रताईकडे वळालेले आहेत. तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगायला काय केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. हालेलुया. काय अशी सुरुवात प्रियानो तुम्ही केली का? नाही का? जुना स्वभाव हा नष्ट होऊन आता तुमच्यामध्ये कोणता स्वभाव आलाय, नवीन स्वभाव, नवीन पवित्रीकरणाचा स्वभाव तुमच्यामध्ये आलेला आहे. नाही का? तुमच्या जीवनामध्ये तारण त्याने तुमच्यासाठी काय केलंय, विधित केलेलं आहे. आता तुम्ही आणि मी पापाला काय झालो, मेलेले आहोत. नाही का? आणि तुमचा आणि माझा काय झाला, आता नवीन जन्म झाला. योहान 3 आणि 10 वचनामध्ये असं म्हटलं. प्रभू ख्रिस्त काय म्हणतो पहा. येशूने त्याला उत्तर दिले, तुम्ही इस्रायलाचे गुरु असूनही तुम्हाला ह्या गोष्टी समजत नाहीत का? तुम्ही इस्रायलाचे गुरु आहेत, निकेदेमाला तो बोलवत आहे आणि विजय बोलतो ते तुम्हाला कळत नाही का? मी तुम्हाला खचित सांगतो, जे आम्हाला ठाऊक आहे, ते आम्ही सांगतो आणि आम्ही पाहिले आहे, त्याविषयी साक्ष देतो. पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही. मी पृथ्वीवरील गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरत नाही. तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या विश्वास कसा धराल? स्वर्गातून उतरलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता, तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे. यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्या द्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. हालेलुया. 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 जगाचे तारण होण्यासाठी ईश्वर पाठवलेला आहे. आमेन म्हणत का? तारण म्हणजे पापापासून किती लोकांचं तारण झालंय, नाही का? नवीन जन्म याचा अर्थ काय आहे? नवीन प्रक्रिया तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होते, नाही का? दुःखाच्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये देव आनंद पाठवतो. ज्यावेळेस नवीन जन्म होतो त्यावेळेस देव आमच्या जीवनामध्ये सामर्थ्य पाठवतो. ज्यावेळेस नवीन जन्म होतो देव आमच्या जीवनामध्ये शांती पाठवतो. ज्यावेळेस नवीन जन्म होतो आम्ही अलगताईमध्ये, पवित्रताईमध्ये आमचं जीवन, नाही का, आम्ही जगायला काय करतो, सुरुवात करतो. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. ज्या देवाच्या आज्ञा आम्ही मोडलेल्या, त्या देवाच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी आम्ही काय करतो, बोला, प्रयत्न करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय प्रियानो, या नवीन जन्माचा अनुभव तुम्ही आणि मी घेणार आहोत काय तुम्ही आणि मी देवाच्या वचनाप्रमाणे येणाऱ्या दिवसामध्ये जीवन जगणार आहोत काय? तुम्ही आणि मी स्पिरिच्युअल वॉरफेअर मध्ये असताना, नाही का, या दिवसामध्ये तुम्हाला तयार होण्याची गरज आहे, नाही का? आजचा संदेश आहे की का प्रभू येशू ख्रिस्त जगात आला, त्याने ज्यावेळेस सृष्टीची सुरुवात केली, नाही का, धरून नेलेल्याची सुटका आणि अंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ व्हावा यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जगात आला. जे खेचले जात आहे, आज जगामध्ये अनेक जण खेचले जात आहे, अनेक लोक दुःखे, अनेक लोक समस्यात आहे, नाही का? त्या दुष्टाने या जगाला काय केलंय, बांधलेलंय. परंतु आज तुम्ही धन्य आहात की तुम्ही सुटलेले आहात, तुम्ही बंधनातून मुक्त झालेले आहात, तुम्ही तारणाकडे वळलेले आहात,
तुम्ही येशूकडे वळलेले आहात, तुम्हाला नवीन जन्म त्याने दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रयत्न करत आहात की त्याच्या आज्ञेचं काय करण्यासाठी, पालन करण्यासाठी. आणि जसा तुम्ही प्रयत्न करणार आहात तसे बंधन तुटले जाणार आहे, श्राप तुटले जाणार आहे, नाही का. स्पिरिच्युअल वॉरफेअर मध्ये तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळवणार आहात, नाही का. जसं बायबल मध्ये पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या दुष्टावर विजय मिळवला कशाच्या द्वारे, वचनाच्या द्वारे, नाही का. तुम्हाला आणि मला वचनाची गरज आहे. अजून काही वचन आपण वाचूया आणि देवाचं वचन काय सांगतं आपण पाहूया. प्रेषित 3 अध्याय आणि 19 वचन. प्रेषित 3:19. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व वळा, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभू जवळून यावेत. आमेन आमेन. पुन्हा एकदा वाचा. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी, तुमची पापे पुसून टाकली जावे म्हणून पश्चाताप करा, म्हणून पश्चाताप करा व वळा, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभू जवळून यावे. आमेन. हालेलुया म्हणा. हालेलुया. म्हणून आम्हाला वळण्याची गरज आहे, आम्हाला डेडिकेशन करण्याची गरज आहे, आम्हाला समर्पण करण्याची गरज आहे आणि आम्हाला प्रभूच्या जवळ गुडघे टेकण्याची गरज आहे. आणि प्रभूला म्हणायला पाहिजे की आता होय प्रभू, मी नाही तर माझ्या ठाई कोण जगत आहे, ख्रिस्त जगत आहे. हालेलुया म्हणा. आता माझ्या ठाई कोण जगत आहे, नाही का. संत पौल म्हणतो मी तर आता कुठे टांगलोय, मी वधस्तंभावर खेळलोय, नाही का. मी माझ्या हातामध्ये आता काय ठोकले, नाही का. माझी दहिता वधस्तंभावर आहे, माझा पाप आता वधस्तंभावर आहे. मी डेडिकेशन केलंय, आता मी जगत नाही, मी पवित्रताईमध्ये चाललोय. हालेलुया. मी देवाच्या आज्ञेचे काय करत आहे, पालन करत आहे. आमेन म्हणा. आमेन. का देवाच्या आज्ञेचं पालन करायचं. हालेलुया. नाही का. 1 पेत्र आणि 5 अध्याय 8 वचन असं सांगतं. 1 पेत्र 5:8 करा. का तुम्हाला देवाच्या आज्ञेचं पालन करायचंय. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू शैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं हे शोधत फिरतो. काय करत आहे, एका तो फिरत आहे. तुम्ही त्याला असंच घेऊ नये का. जर तुम्ही प्रार्थना करत नाही, जर तुम्ही पवित्रताईमध्ये नाही, जर तुम्ही देवाच्या वचनामध्ये नाही, जर तुम्हाला पवित्र आत्मा गाईड करत नाही, तर काय होणार आहे. तो काय करणार आहे, हॅलो, काय करणार आहे, तो घेणार, तो शोधत आहे. तुम्ही स्पिरिच्युअल वॉरफेअर मध्ये आहात, तो तुम्हाला शोधत आहे. तुम्ही देवापासून दूर आहात, त्याने तुम्हाला शोधलंय, त्याने तुम्हाला पकडलंय. जर तुम्हाला झोप येते, साईन आहे, मी तुम्हाला काही साईन सांगितलं, उद्या अजून काही साईन मी तुम्हाला सांगणार आहे डिटेल्स मध्ये, नाही का. तुम्हाला पैसा पुरत नाही, तुम्ही स्पिरिच्युअल वॉरफेअर मध्ये आहात. तुम्ही आजारी, तुमचे रिपोर्ट दिले आहे, तुम्ही स्पिरिच्युअल वॉरफेअर मध्ये आहात. तुम्ही प्रार्थना करत नाही, तुम्ही स्पिरिच्युअल वॉरफेअर मध्ये आहात. सावध असा, काय करा, जागे राहा. म्हणजे काय करा, प्रार्थना करा. बंधन तुटणार आहे, नाही का. तो आलाय, त्याने मिनिस्ट्री सुरू केली, तो काल आज युगानुयुग सारखाच आहे. बायबल सांगतं देव आत्मा आहे आणि तो आज आमच्यामध्ये हजर आहे. आज तो आम्हाला सुटकारा देणार आहे, आज तो आम्हाला विचार देणार आहे. फायनली बी स्ट्रॉंग इन द लॉर्ड, नाही का. हरेगावचे लोक हे पवित्रताईकडे वळणार आहे, हरेगावचे लोक हे देवाच्या आज्ञेचं पालन करणार आहे. तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगणार आहे, तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळवणार आहात. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला आणि मला तयार करणार आहे. आमेन म्हणाल का. नाही का. प्रकटीकरणाकडे आपण वळूया. प्रकटीकरणाचा 12वा आणि 4थं वचन काय सांगतं पहा. 12:4. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांपैकी एक तृतीयांश तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. तिसरी प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्री पुढे उभा राहिला होता. सर्व राष्ट्रांवर
सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करी. लोखंडी दंडाने राज्य करी. असा पुत्र म्हणजे भूसंतान ती प्रसवली. ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले. तिसरी रानात पळून गेली. तेथे तिचे 1260 दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाण आहे. मग स्वर्गात युद्ध सुरू झालं. मिखाईल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले. आणि त्यांच्या बरोबर अजगर व त्याचे दूत लढले. तरी त्यांचे काही चालले नाही. आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला. म्हणजे सर्व जगाला ठकवणारा जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे. तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला. व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहे. कारण आमच्या बंधूंना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले आहे. आणि त्यांच्यावर मरावयाची पाळी आली. तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. म्हणून स्वर्गांनो व त्यात राहणाऱ्यांनो उल्हास करा. पृथ्वी व समुद्र यात राहणाऱ्यांवर अनर्थ ओढवला आहे. कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुमच्याकडे आला. खाली कुठे आलाय? बायबल सांगतं म्हणून सावध राहा. आमेन म्हणाल का? संपूर्ण जगाला ठकवणारा नाही का तुम्ही तारण पावलेले. देवाने तुम्हाला वेगळं केलंय. आता तुम्ही पवित्र टाईममध्ये चालला, तुम्ही प्रार्थना करत आहात, परंतु काय तुम्ही आणि मी 2 तास 40 मिनिटं प्रभूला देत आहोत काय? तुम्ही आणि मी स्पिरिच्युअल वॉरफेअर मध्ये मी काही साईन तुम्हाला सांगितल्या, त्यामधून तुम्ही आणि मी जात आहोत काय? संपूर्ण जगाला ठकवणारा, जो तुम्हाला पवित्र टाईमपासून दूर करणारा, वचनापासून दूर करणारा, देवाच्या वचनामध्ये न वाढू देणारा, देवाच्या आज्ञेचं पालन न करू देणारा जो दुष्ट, बायबल सांगतं त्याला खाली टाकण्यात आला आहे. हालेलुया. बोला हालेलुया. बोला प्रेज द लॉर्ड. देवाचा आत्मा तुम्हाला गाईड करत आहे. नाही का? तिसरी म्हणजे देवाचे लोक आहे. तिसरी म्हणजे इस्रायल आणि यहुदी लोक.